आज मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, मी 3 वेळा आमदार म्हणून आहे, लोकप्रतिनिधी आहे. मी जेव्हा ह्या निवडणूक लढायची ठरवली तेव्हा मनात निश्चय केला. स्वतः MBA आहे, मी बाहेरगावून शिक्षण घेऊन MBA करून या देशात आलो. व्यवसाय आणि ह्या गोष्टी करायच्या ठरवलं, राजकारणामध्ये येण्याचं ठरवलं आणि आज तुमच्यासमोर कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री म्हणून तुमच्याशी बोलतो. पण ज्या ज्या पदावर गेलो ते पद स्वीकारत असताना सन्मान्य राणे साहेबांनी जे काही शब्द मला सांगितले, जे काही संस्कार माझ्यावर टाकले, कारभार पद हे कोण तुझ्या नावापुरतं किंवा मिरवण्यापुरतं तू वापरू नकोस, असा कारभार करायला पाहिजे, असं नाव कमवलं पाहिजे. जेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्रीची यादी जेव्हा कोण वाचायला उभं राहील तेव्हा नितेश तुझ्या नावाच्या पुढे 2 मिनिटं थांबलं पाहिजे, असा कारभार तुझ्या माध्यमातून आम्हाला अपेक्षित आहे. मग त्यासाठी केबुटकरजी मला कुठले इन्सेंटिव्ह आतापर्यंत मिळालं नाही. आता ह्यांना 5 कोटी तर म्हणजे पालकमंत्रीला किमान 25 कोटी तरी पाहिजे की बाबा ह्या तू पदावर बसल्यानंतर असा कारभार असला पाहिजे, ह्या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत, पारदर्शक प्रशासन असलं पाहिजे, ते करा आणि तुम्ही एवढे मिळवा. असं असतं तर बाबा हे धमाल झाली असती.